माननीय आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये जालना शहरामध्ये शुभम जाधव यांनी मोंढ्यामध्ये कमलेश्वरी ट्रेडर्स, त्याच्यानंतर आशापूरक ट्रेडर्स जुना मोंढा या भागामध्ये, तसेच अरुण मामा वानखेडे आणि श्रावण सराटे यांनी या ठिकाणी शिव ट्रेडर्स नूतन वसाहत या भागामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिक जी या ठिकाणी वापरात नाही आणायची आहे आणि ती डिस्पोजल सुद्धा होत नाहीये, अशा प्लॅस्टिकवर या ठिकाणी फार मोठी कारवाई करून 6 क्विंटल अंदाजे सर्व माल पकडलेला असून त्यांना 16,200 रुपयाचा दंड यामध्ये वसूल करण्यात आलेला आहे. याच कारवाईच्या नंतर शहरामध्ये नूतन वसाहत भागामध्ये 3 ठिकाणी उघड्यावर लोक घाण कचरा टाकत होते. अशा वेळेस त्यांना देखील दंड आकारण्यात आला असून 3 जणांकडून 500 रुपयाप्रमाणे 1,500 रुपये तोही दंड वसूल करण्यात आलेला आहे. मी सर्व व्यापाऱ्याला आणि दुकानदाराला अशी विनंती करतो की सिंगल यूज प्लॅस्टिक, त्याच्यानंतर डिस्पोजल प्लॅस्टिक कुठले असो, हे पूर्णतः बंदी असलेले आहे आणि हे शहरामध्ये वापरू नये. आज फक्त दंडात्मक कारवाई करून त्यांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. उद्या हा 1 लाखापर्यंत सुद्धा महानगरपालिका यांना दंड करू शकते आणि त्यांचे दुकान कायमस्वरूपी सील करू शकते. तेव्हा सर्व शहरवासियातील या शहरातील सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की कोणीही प्लॅस्टिकचा वापर करू नये. या ठिकाणी महानगरपालिका तर्फे कुठल्याही प्रकारच्या स्वरूपात केव्हाही ही कारवाई यांच्यावर होऊ शकते. तेव्हा विनंती आहे की आपण प्लॅस्टिकचा वापर टाळावा. प्लास्टिक यूज मध्ये काय काय साहित्य जप्त केलंय आणि किती एकूण माल आहे? यामध्ये जवळपास चहाचे ग्लास आहेत, त्यानंतर प्लेटीस आहे, त्यानंतर प्लॅस्टिकचे ग्लास आहेत, असे विविध प्रकारचे प्लॅस्टिक, दैनंदिन पत्रवळे आहेत, अशा विविध प्रकारच्या प्लेट्स असून त्या वापरात आहेत ज्या की घातक आहे आणि अशा स्वरूपावरती कारवाई करण्यात असून तो जवळपास 6 ते 7 क्विंटलचा माल या ठिकाणी सर्व जप्त करून पालिकेमध्ये आणून ठेवलेला आहे.